वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा वाटा संघर्षाच्या गौरव ग्रंथाचे शानदार प्रकाशन. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या जीवनप्रवासावर आधारित वाटा संघर्षाच्या या प्रेरणादायी गौरव ग्रंथाचे प्रकाशन अहिल्यानगर येथील कल्याण रोडवरील जाधव लॉन्स येथे उत्साहात पार पडले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी आमदार लहू कानडे यांनी हा ग्रंथ आपल्या पिढीच्या संघर्षाचा दस्तऐवज असल्याचे सांगितले. लहू कानडे म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील सुसरे या दुष्काळग्रस्त गावातील एक मुलगा नगरमध्ये येऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतो. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या ग्रंथात राजेंद्र उदागे यांनी आपला संघर्ष आणि प्रवास प्रामाणिकपणे मांडला आहे. परिवर्तनवादी विचारांची शिदोरी जपणारे हे व्यक्तिमत्व कोणतेही विचारवंतापेक्षा कमी नाही. आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की खेड्यातून नगरमध्ये येत स्वतःचा व्यवसाय उभा करत शेकडो हातांना रोजगार देणे ही मोठी कामगिरी आहे. वाटा संघर्षाचा हा ग्रंथ साहित्यिकांसोबतच उद्योजकांसाठीही मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले यांनीही राजेंद्र उदागे यांच्या जीवनप्रवासाचे कौतुक करत नवोदित साहित्यिक व लघु उद्योजकांसाठी हा ग्रंथ प्रेरणास्त्रोत असल्याचे नमूद केले. या प्रकाशन सोहळ्यास डॉक्टर संजय कळमकर, प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, कॉन्स्टेबल बाबा आरगडे, प्राध्यापक मधुसूदन मुळे, जयंत येलुलकर, संपतदादा बारसकर, अशोक पडघन, भारत सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनपूर्वी शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, हौशीनाथ बोर्डे, प्रशांत सूर्यवंशी आदींनी सादर केलेल्या शाहिरी जलशाने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंग चढवला. यावेळी विविध संस्थांच्या वतीने राजेंद्र उदागे यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र पवार यांनी त्यांना सन्मानपत्र प्रदान केले. शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी व उद्धव कारापहाड यांनी केले. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, अहिल्यानगर. विनाकारण पुस्तकं खूप मी वाचले मग मी यशस्वी होईल हे अजिबात चुकीचं आहे. मुळामध्ये कष्ट करून अंगातल्या क्षमता जर वापरल्या आणि संघर्ष जर केला तर एखादा माणूस माणसांच्या गर्दीमध्ये इतका श्रीमंत होऊ शकतो. ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हा सगळ्या आपल्या मित्रांमधला जो कोहिनूर आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा ग्रंथ निघाला. आता राजूनं खरं म्हणजे आत्मचरित्र लिहावं, इतक्या लवकर प्रकाशित करू नका, कारण अजून निम्मच तुमचं आयुष्य आहे. आणि आत्मचरित्राचं असं असतं की जीवन गौरव झालं, आत्मचरित्र झालं, हे कुणाला देतात की शक्यता असते की आता यांचा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे जीवन गौरव, आत्मचरित्र वगैरे तर एवढ्या लवकर गरज नाही, पण तिथनं काढून ठेवा. आणि कोणी जीवन गौरव दिला तर घेऊ नका, फार उशिरा नाही. त्यामुळे उत्तम माणूस म्हणून आपण आमच्यामध्ये आहात. शब्द